प्रत्येक गावामधील वाडीतील व्यक्तींच्या समस्या, अडचणी मंत्रालय पातळीवरून दूर करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या संकल्पनेतून सेवा अभियान संपूर्ण राज्यात आयोजित केलं आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सुरू झालं आहे. दर महिन्याला समस्या, अडचणींचा निपटारा केला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी आपले प्रतिनिधीही नियुक्त केले आहेत. ते प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरावर जाऊन समस्या आणि अडचणी सोडवत आहेत. त्यासाठी त्यांचे सहाय्य सचिव संतोष साखरे हे काम पाहत आहेत. शासन, प्रशासन, संघटन यांच्यामधील जनतेचा समन्वय साधण्याचा हा दुवा असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे या सेवा अभियानाचा आज शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, महेश सारंग, सुधीर आडिवरेकर, मोहिनी मडगावकर, संतोष राऊळ, मधुकर देसाई आदी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या समस्या आणि अडचणींचे निवेदन घेण्यात आले. या सगळ्या आपल्याला समस्या पूर्ण करायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आपली संघटना, माननीय अध्यक्ष, आपली संघटना 100% करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. करणार का? बघा, संघटना नेहमी 100% चालते. निवडणुका युतीत, महायुतीत चालतात. परत सांगतो, संघटना युतीत, महायुतीत चालत नाही. संघटना ही 100% चालते. जबाबदारीने सांगतोय, निवडणुका या काही 5 वर्षाने, 10 वर्षाने, काही येतात 4 वर्षाने, त्या युतीत, महायुतीत वरती सांगतील तशा चालतील. कोणाला मत द्यायचं सांगण्याचा अधिकार प्रदेश अध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे, आपला नाही. पण आपली संघटना 100% या निमित्ताने गावागावापर्यंत पोहोचवण्याचा आजचा निश्चय करा, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.